खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. इतिहास म्हणजे काय? उत्तर: भूतकाळातील घटना आणि मानवी जीवनाचा अभ्यास म्हणजे इतिहास. 2. मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कुठे करतो? मानवी समाज नैसर्गिक साधनसंपत्ती उत्पन्न असलेल्या प्रदेशात दीर्घकाळ वस्ती करतो. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते? उत्तर: डोंगराळ प्रदेशातील लोकांना अन्नासाठी शेती, पशुपालन व जंगलांवर प्रामुख्याने अवलंबून राहावे लागते. 4. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती? उत्तर: सिंधू संस्कृती ही भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती आहे. प्रश्न क्रमांक 2. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातलं 1. मानवी समाजजीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते? उत्तर: मानवी समाजजीवन त्या प्रदेशाचे हवामान, जमीन, प्राणी, नद्या, जंगले, खनिजे आणि इतर नैसर्गिक साधनसंपत्ती यांवर अवलंबून असते. 2. आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्यासाठी साधने असतात? उत्तर: जमीन, पाणी, जंगले, नद्या, खनिजे, वनसंपत्ती आणि प्राणी ही आपल्या जगण्याची साधने असतात. 3. भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात? उत्तर: हिमालयाच्या दक्षिणेस व हिंदी महासागराच्या उत्तरेस असलेल्या भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि श्रीलंका या प्रदेशाला भारतीय उपखंड म्हणतात. प्रश्न क्रमांक 3. कारणे लिहा. 1. इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते. उत्तर: कारण भौगोलिक परिस्थितीचा मानवी जीवनावर आणि ऐतिहासिक घटनांवर मोठा प्रभाव पडतो. 2. लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. उत्तर: कारण दुष्काळ, पूर, भूकंप, रोजगाराचा अभाव किंवा नैसर्गिक आपत्ती यांमुळे लोकांना गाव सोडून जावे लागते. प्रश्न 4. डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा. उत्तर: डोंगराळ प्रदेशात वाहतूक कठीण असते तर मैदानी प्रदेशात वाहतूक सोपी असते. डोंगराळ प्रदेशात शेती कमी असते तर मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. डोंगराळ भागातील घरे उतारांवर व दगड लाकडांची असतात तर मैदानी प्रदेशातील घरे विटा व सिमेंटची असतात. मैदानी प्रदेशात लोकसंख्या जास्त असते तर डोंगराळ प्रदेशात कमी असते. प्रश्न क्रमांक 5. नकाशावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत? उत्तर: हिमाचल पर्वतरांगा. 2. भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते? उत्तर: खैबर खिंड व बोलन खिंड. 3. गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम कोठे होतो? उत्तर: बांगलादेशमध्ये. भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत? उत्तर: अंदमान व निकोबार बेटे.